मध्ये आपले स्वागत। माझी वसुंधरा अभियानात हिंगोली पालिका 8वी, मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण। माझी वसुंधरा अभियान 5.0 हे 1 एप्रिल ते 31 मे 2025 या कालावधीमध्ये राज्यभरात राबवण्यात आले। यामध्ये 28,317 नागरी स्थानिक संस्था तसेच ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला। यामध्ये हिंगोली नगरपालिकेचा राज्यात 8वा क्रमांक मिळाला। महाराष्ट्र शासन यांच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत ग्रामीण व नागरिक क्षेत्रांसाठी राबवण्यात येणारा माझी वसुंधरा अभियान हा एकात्मिक आणि अनोखा उपक्रम आहे। या अभियानामध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पर्यावरण सुधारासाठी निसर्गाचे पंचमहाभूते जल, अग्नी, आकाश, वायू व भूमी अंतर्गत संभाव्य कृतीबिंदू ओळखून त्यावर प्रभावी अंमलबजावणी करण्यावर विशेष भर देण्यात येतो। हे अभियान 2 ऑक्टोबर 2020 रोजी सुरू करण्यात आले। माझी वसुंधरा अभियान 5.0 हे 1 एप्रिल ते 31 मे 2025 या कालावधीत राज्यभर राबवण्यात आले। या टप्प्यात राज्यातील 422 नागरी स्थानिक संस्था व 27,895 ग्रामपंचायती अशा एकूण 28,317 स्थानिक संस्थांनी सहभाग नोंदवला। अभियान कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यात आले। हिंगोली नगर परिषदेने विभागात प्रथम आणि राज्यात 8वा क्रमांक मिळवला। 21 फेब्रुवारी रोजी माझी वसुंधरा अभियान 4.0 व 5.0 चा बक्षीस वितरण सोहळा पार पडला। यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते हिंगोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ रेखाताई श्रीराम बांगर यांनी पारितोषिक स्वीकारले। यावेळी शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, मुख्याधिकारी अरविंद मुंडे, नगर अभियंता प्रतीक नाईक उपस्थित होते। हिंगोली नगर परिषदेने विभागात प्रथम आणि राज्यात 8वा क्रमांक मिळवला त्याबद्दल नगर परिषदेचे मुख्याधिकारी व सर्व कर्मचारी तसेच नगराध्यक्षा सौ रेखाताई श्रीराम बांगर, उपाध्यक्ष अब्दुल मामूद बागवान यांच्यासह सर्व नगरसेवकांचे अभिनंदन होत आहे। A7 न्यूज चैनल साठी अनीस अहमद, हिंगोली। ताज़ा अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकन को भी प्रेस करें।